चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणाच्या जलाशयात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडताच तात्काळ ठाणेदार उल्हास राठोड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिल्यानंतर नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, मंडळ अधिकारी चव्हाण व तलाठी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रेस्क्यू टीमला तात्काळ बोलविण्यात आले। यामध्ये शंकर देवीदास राव माकोळे वय 33 वर्ष, राहणार शिरसगाव बंड, तालुका चांदूरबाजार येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली। विश्रोळी प्रकल्पमध्ये दिनांक 11/6/2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान एक इसम बुडाल्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली। माननीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 समादेशक श्री राकेश कलसागर साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी रोजी दुपारी 4:30 सुमारास पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले। रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली। रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी गळ व हुकच्या सहाय्याने शोधकार्याला सुरुवात केली। रेस्क्यू टीम मधील गोताखोर यांनी केलेल्या प्रयत्नानंतर टीमच्या हाती यश आले व शंकरचा मृतदेह हाती लागला। शंकरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करिता पोलिसांच्या हवाली केला। शोधकार्य पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। या टीममध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचारी यांची नामावली: सचिन धरमकर, दीपक डोरसं, दीपक पाल, विशाल निमकर, गजानन वाळेकर, दिलीप भिलवेलकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव यांचा समावेश आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून सुयोग गोरले यांची रिपोर्ट।